शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पुन्हा एकदा मोठी अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफीची पहिली यादी आहे ती जाहीर झाली आहे। संकेतस्थळावरती ही यादी टाकण्यात आलेली आहे। जर तुम्हाला ती बघायची असेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा बघू शकता। या पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आहे त्यांचं जे वितरण आहे ते पहिल्या टप्प्यामध्येच केलं जाणार आहे आणि याचा मुहूर्त सुद्धा ठरलेला आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। अजितदादांची जयंती होती आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही होता। त्यानिमित्ताने ही जी यादी होती ती प्रस्तावित करण्यात आली आणि संकेतस्थळावरती सुद्धा ही टाकण्यात आली आहे, जेणेकरून जे शेतकरी आहे ज्या योजनेमध्ये बसत आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे ते सर्वांची नावे त्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये याचं वितरण होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची दुसरी यादी सुद्धा लवकरात लवकर जाहीर केली जाणार आहे। इथे 1 ते 2 दिवसामध्ये दुसरी यादी सुद्धा जाहीर होईल आणि या सर्व शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण आषाढी एकादशी हा सण आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीसाठी अतिशय मोठा सण असतो, त्या आणि शेतकरी बांधवांसाठी सुद्धा हा सण मोठा आहे। वारकरी संप्रदायाची आषाढी एकादशी, पंढरपूर एकादशी अतिशय महत्त्वाची असल्याने या दिवसाचा जो कालावधी आहे तो निवडण्यात आला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना त्यांचा लाभ त्याच दिवशी वाटप केला जाईल। आणि शेतकरी बांधवांची 50,000ची रक्कम आता 2 लाखांपर्यंतची करण्यात आलेली आहे। आणि राहिला प्रश्न पीक विम्याचा, तर हेक्टरी 17,000 रुपयांची मदत शेतकरी बांधवांना सुद्धा केली जाणार आहे। पीक विम्याचे सुद्धा पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार। जे शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये यादीमध्ये जे शेतकऱ्यांची नावं आहे त्यांना पहिल्या टप्प्याचं वितरण झाल्यानंतर त्यांना पीक विम्याचे सुद्धा पैसे वाटप केले जाणार, कारण ते शेतकरी आहेत ते पात्र ठरलेले आहेत, आधीच त्यांची पात्रता निकषामध्ये ते बसत आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी मिळाली, म्हणून त्यांना पीक विम्याचे सुद्धा 17,000 हेक्टरी पैसे मिळणार आहेत।